आमचे वैचारिक मतभेद नाहीत किंवा काय नाही, फक्त राजकारणाच्या दृष्टिकोनातून कोणाला इथून निवडून यायचंय तर जे घाबरवलं जातं, तर आम्ही थेट आव्हान इथून देतोय की आमच्या नागरिकांना कोणी घाबरू नये, कारण घाबरायला लावू नये. आम्ही सक्षम आहोत आणि ह्याच्या पुढे पहिले सुद्धा आम्ही ज्या वयातून आम्ही काम करतोय त्यावेळेस असे आघात आले आणि असे आघात आम्ही पचवून त्यांना इथून म्हणजे जसं परकीय आक्रमण होतं ते परकीय आक्रमण आम्ही उद्ध्वस्त केलेलं. हा विरोधकांना एक इशारा आहे, समजू शकता. त्यांनी त्यांच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी ते करूच नाही, कारण आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहेत, आम्ही शून्यातून निर्माण झालो आहेत आणि आम्ही रस्त्यावर बसणारी माणसं आहेत. त्याच्यामुळे आज जे गांधीनगरचं आम्ही एकच आहे की गांधीनगरचा पहिला विकास, गांधीनगरचं छत साबित ठेवणं आणि तुम्ही सगळेजण आमच्या बरोबर या. आणि आमचा जो जुना विषय आहे तो आतापर्यंत रेंगाळतोय, त्यांनी एकत्र येऊन आमच्या या कुटुंबाला तुम्ही न्याय द्या. आम्ही न्याय घ्यायला बसलेलो आहे, न्याय द्या, पण वेगळ्या भूमिकेतून तुमच्या फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी आमच्यामध्ये कुठलीही क्लेश पसरून देऊ नका, आणि त्या क्लेशला आम्ही बळी पडणार मुळात नाही. मंडळी नमस्कार, मी अनिकेत, आपण पाहताय ठळक वार्ता. आज आपण आलो आहोत एका अशा व्यक्तिमत्वाला भेट द्यायला ज्यांचं फक्त राजकारणातच नाही तर समाजकारणात एक महत्वाचं योगदान आहे, ज्यांचं नावामुळे नाही तर कर्तृत्वामुळे त्यांची एक वेगळी ओळख आहे. असे सर्वांचे लाडके, ज्यांना पूर्ण बदलापूर शहर ओळखतं, असे व्यक्तिमत्व राजन चव्हाण दादा. स्वागत आहे. सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर आज आपण पूर्ण सहकुटुंबासह परिवारासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत आणि दिलखुलास गप्पा या असणार आहेत. सर्वप्रथम तुमच्यापासूनच सुरुवात करूया. आपला परिचय आपल्या प्रेक्षकांना पर्यंत पोहोचवा. माझं नाव राजेंद्र दशरथ चव्हाण, माजी नगरसेवक आणि आरोग्य सभापती, तसं गटनेतेपद मी भूषवलेलं आहे बदलापूर नगर परिषदेमध्ये. आणि ओळख म्हटली तर माणसाला कामातून ओळख असावी अशा प्रकारच्या संकल्पनेतून मी एक स्लममध्ये म्हणजे आमच्या गांधीनगर परिसरामधून एक छोट्याशा वस्तीतून वाढलेला मुलगा आहे. सामाजिक पार्श्वभूमी म्हणजे आम्हाला छोटे मोठे आम्ही कार्यक्रमातून घडलेलो आणि आमच्या वरिष्ठांच्या म्हणजे आमचे नातेवाईक असतील, नरेंद्र गायकर आहेत, राजू शिरकर आहेत, असे जे आमचे वरिष्ठ जे होते ते त्यांच्या तालमीत आम्हाला बरंचसं सामाजिक कार्य करायला मिळालं. त्या सामाजिक कार्यामुळे पुढे पुढे जी आम्हाला ओळख प्राप्त झाली, हाच तो असेल तो राजन आणि तोच राजन चव्हाण, एवढीच आमची पार्श्वभूमी. नेतृत्व बालवयातच घडत असतं, तर असं कुठल्या वयात वाटलं तुम्हाला की राजकारणात किंवा समाजकारणात आपण आलो पाहिजे आणि जनतेसाठी आपण पूर्णतः उतरलं पाहिजे, असं कुठल्या वयात वाटलं आणि कधी जाणीव झाली की आपण या क्षेत्रात काहीतरी करता आलं पाहिजे आपल्याला? राजकारणातलं आमचं कोण राजकारणात नव्हतं आणि पार्श्वभूमी पण नव्हती. बरोबर. एक सगळ्या जाती धर्मातले लोक आम्ही एकत्र राहत होतो, प्रत्येकाचे सणवार आम्ही साजरे करायचो होतो, त्यातून सामाजिक जडणघडण चालू झाली. नक्कीच. पण कुठल्याही अशा राजकीय वलयापर्यंत किंवा राजकीय स्टँड पर्यंत आपण जाऊ किंवा कुठलंही पार्श्वभूमी लागेल असं कुठलं स्वरूप नव्हतं. तर ज्याप्रमाणे आपलं म्हणणं आहे की राजकारणात जाण्याचं योग असा आला का, तर मी म्हणेन की राजकारणातली ही पार्श्वभूमीच नव्हती माहिती. ज्यावेळेस आम्ही आमच्या वरिष्ठांच्या तालिमीमध्ये छोटे मोठे शिवजयंती उत्सव म्हणा, एकविरा उत्सव म्हणा आणि छोटे मोठे सामाजिक कार्य असतील ते आम्ही करत असताना ज्या येऊ घातलेल्या इलेक्शन्स मध्ये मला असं वाटतं की 95 मध्ये पहिले बदलापूर नगर परिषदेची इलेक्शन स्थापन झाली आणि त्या ठिकाणी आम्ही एक कमी वयाचे असताना आपण वरिष्ठांनी सांगितलं की आपण आपल्याला इलेक्शन्स मध्ये आम्हाला त्यातला गंध काहीच एवढा प्रमाणात नव्हता. आम्ही प्रयत्न केले की त्यावेळेस वय काय होतं तुमचं, म्हणजे जेव्हा तुम्ही राजकारणात एंट्री केली? किंवा आता 95 साली माझं वय असेल साधारणतः तरी 22 असेल, 95 मध्ये 21-22 वर्षाचंच असेल, म्हणजे एक युवक होता, अंगात रक्त होतं सळसळत की काहीतरी करायचं आपल्याला. हो बरोबर आहे. मग अशा वेळेस आम्ही असं दावणीमे मॅडम आणि साबिरबाईंचे नेतृत्व आणि
त्यावेळेस आम्ही ज्या कार्यक्रमामध्ये असताना म्हणजे इथे शिवजयंती, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, अशा प्रकारे आम्ही चाललेलो असायचो. आणि अशाच कारकिर्दीमध्ये मामांकडे शिवसेनेचं शाखाप्रमुख पद होतं. तर शिवसेनेमुळे वातावरण असायचं आणि आम्हाला नकळत त्या राजकारणातली काही आवश्यकता नाही, पण क्रीडा म्हणा की सांस्कृतिक म्हणा अशातून आम्ही त्यांच्या प्रयत्नात आम्ही पुढे वाढलो. तर ज्यावेळेस इलेक्शन लागलं तर आम्हाला सांगितलं की बाबा आपल्याला स्थानिक उमेदवार म्हणून असं निवडून द्यायचंय. तर आम्हाला तेवढं म्हणजे पाठबळ म्हणजे कुठलं की आम्हाला प्रचार करायचा आहे, हे करायचं आहे, आणि त्याप्रमाणे आम्ही फेस केलं. आणि त्यातून 95 मध्ये आसावरी दानवेबाई नगरसेविका म्हणून आम्ही निवडून दिले. नक्कीच बदलापूर शहराला एक गोंडस असं जोडपं लागलंय तुमच्या दोघांच्या ह्याच्यातून. तर कशी होती तुमची केमिस्ट्री आणि कशी ओळख झाली दोघांची आणि कशा प्रकारे लग्न जमलं आणि कसं होतं ती आठवण? आता आमचं शाळे म्हणजे ज्या जडणघडणीतून आपण नेतृत्वामध्ये आलो. बरोबर. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर व्यावसायिक पिंड पहिल्यापासूनच आमचं. वडिलांचं व्यवसाय फुलाचा असल्यामुळे इयत्ता दुसरीमधून तुम्ही स्वतःचं कमवलं पाहिजे आणि ते काम करताना तुम्ही शिकलं पाहिजे. म्हणजे नाही म्हणताना आमचं शिक्षण हा दुसरीपासून जरी चालू झाला तर व्यावसायिक शिक्षण आम्हाला दुसरीपासूनच चालू झालं. म्हणजे आमचं जो व्यावसायिक प्रशिक्षण म्हणायचं तर बाजारपेठेतच झालं. त्यातून व्यवसायात असल्यामुळे 4 मित्रमंडळी आम्ही एकत्र येणं. आमचं 10वीपर्यंत शिक्षण जाधव शाळेत झालं. सुरुवातीचं शिक्षण माझं जिल्हा परिषद शाळेत झालं 4थी पर्यंत. आणि कॉलेजच्या जीवनात जेव्हा आम्ही आलो पुढे तर कॉलेजच्या जीवनात आलं आदर्श विद्यामंदिरमध्ये आम्ही 11वीला प्रवेश केला. त्यावेळेस आमचं संपूर्ण जे होतं फील्ड होतं ते आमचं एक कौटुंबिक फील्ड. म्हणजे आम्ही मित्रमंडळी आम्ही म्हणजे रोशन जाधव म्हणा किंवा अनेक मित्रमंडळी गिरीश केळकर वगैरे हे आमची अशी मित्रमंडळी सवंगडी होतं. तर आम्ही एकामेकाच्या इथे सानिध्यात असायचो. प्रत्येकाचं वाढदिवस म्हणण्यास सुखदुःखामध्ये आम्ही सामील व्हायचो. हा जडणघडणीतून आम्ही एकत्र आल्यानंतर जो सामाजिक आणि अशा प्रसंगात गिरीश केळकर म्हणून माझा मित्र आहे. त्यांनी माझा पहिला वाढदिवस जो मला काय माहिती आहे तो मला 11वीला माझ्या घरी राहिला. म्हणजे आणि माझं फ्रेंड सर्कल भरपूर मोठं होतं. त्याच्यामध्ये माझी फ्रेंडच होती आणि त्या दृष्टिकोनातून आमची येणं झालं. एकामेकाची ओळख परिचय आणि कॉलेजमध्ये आम्ही एकामेकाचा स्वभाव हे पुढे निसर्गातच मैत्रीचं स्वरूप नंतर आमचं प्रेमामध्ये झालं आणि प्रॅक्टिकल आम्ही त्या जीवनात एकामेकाला निवडलं. हे असे एक नॅचरल प्रवास आमचा झाला. सुरुवातीला जेव्हा तुम्ही घरी सांगितलं तेव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? दोघांच्याही, तुमच्याकडेही येणार. तुम्ही जेव्हा घरी सांगितलं तर घरच्यांचा पाठिंबा होता की विरोधच दाखवला? विरोध होता. कारण काय होतं? कारण म्हणजे आमचं इंटरकास्ट मॅरेज. अच्छा. त्याच्यामुळे विरोध होता. एक व्यक्ती म्हणून ते माझ्या घरी आवडत होते, पण एक कास्टचं थोडंसं म्हणजे जुन्या लोकांना एक पगडा असतो. बरोबर. की म्हणजे माहेरची ब्राह्मण समाजातली आहे आणि ह्यांचं मराठा समाज असल्यामुळे थोडंसं इश्यू झाला होता तेव्हा. पण त्यानंतर आता आमची दोन्ही फॅमिली खूप छान आहेत. म्हणजे माझं माहेर आणि सासर दोन्हीकडूनही आम्हाला दोघांनाही खूप खूप जीव लावला. खरं तर समाजासाठी एक चांगला संदेश असेल जे जातीपातीचं राजकारण करतात किंवा ते जातीपातीमध्ये अडकलेले असतात त्यांच्यासाठी एक चांगला संदेश आज या दोघांनी दिलेला आहे. खरं तर पुढचा प्रश्न असा असेल माझा की शिवसेना पक्षात आज तुम्ही कार्यरत आहात आणि शिवबंधन जेव्हा आपण बांधतो तेव्हा आपण निरंतर शिवसेनेसाठी कार्यरत करतो. तेव्हा शिवसेनाच का आणि कशा प्रकारे, जसं तुम्ही सांगितलं की साबीरबाई शेख असतील, दिघे असतील यांच्या तालमीत तुम्ही वाढलेत, तर नेमकं शिवसेनेचं मागचं कारण काय? शिवसेनाच का? बघा, शिवसेनेच्या पिंडामध्ये आम्ही ज्या जडणघडणीतून वाढलो, जे कार्यक्रम होते आमचे स्वरूप होता, आम्ही असं शिवसेनेत गेलो असं मुळातच नव्हतं. पण ते कधी शिवसेनेत गेलो आम्हाला समजलंच नाही. त्या प्रवाहामध्ये पण तो प्रवाहामध्ये होता. जय शिवराय, जय भवानी आणि त्या वातावरणात आम्ही वाढलेलो होतो. नैसर्गिक वातावरणामध्ये असलं तर दुसऱ्या पक्षात आपण जाऊ असं ती गोष्टच नव्हती मुळात. तर शिवसेनेचा प्रवास जो चालू झाला तो आम्ही न्याय हक्काच्या लढाईसाठी चालू केला. आम्ही ज्या स्लम मधून वाढलो गेलो तिथल्या अनेक समस्या होत्या. त्या समस्याचं रूपांतर न्याय हक्क देण्यासाठी जो निर्माण झाला तर आम्हाला प्लॅटफॉर्म जो मिळाला शिवसेनेचाच मिळाला. आणि संघर्ष, आणि जो माणूस स्वतः संघर्ष करून वाढू शकत नाही, स्वतःला न्याय मिळवून देऊ शकत नाही,
तर न्याय मिळवण्यासाठी जी संघटना आमच्या समोर आली तर शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही समोर आलो आणि मग पुढचा प्रवास त्याचप्रमाणे झाला. निवडणुका लादल्या गेल्या, तिकडनं आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही निवडून आणलं. त्याच्यानंतर जे नैसर्गिक आपण बोललो आमचे जे सामाजिक कार्य चालू, नवरात्र उत्सव चालू होता, तिथंच सगळं भगवीकरणामध्येच होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आमच्या वेशीवरच आम्ही बसवलेला होता. आणि ह्या प्रवासात जाताना आम्ही जे पुढे प्रवास आमचा गेला त्याच्यानंतर मग एक संघटनेचा मला 97 साली भारतीय विद्यार्थी सेना म्हणजे राज ठाकरे आणि शिवसेनेच्या माध्यमातून शहर प्रमुख पद ही जबाबदारी एक दिघे साहेबांकडून म्हणा आणि आमचे गुटरे सर आणि साबीर वैश्य यांच्याकडनं आम्हाला शहर प्रमुख पदाची जबाबदारी टाकली गेली आणि त्यावेळेस त्याची माझी नेमणूक त्याच्यामध्ये शिवसेनेच्या शहर प्रमुख विद्यार्थी सेनेच्या शहर प्रमुख पदी आहे. तर खरं ही जबाबदारी टाकण्यापाठीवर मला माझं बोलेल कधी कधी काय असतं की आपलं स्वतःचं अस्तित्व काय आहे आपल्याला माहिती नसतं, पण तो समोरच्या माणसाला हेरलेलं असतं. आणि अशा वेळेस विद्यार्थ्यांच्यासाठी मग त्यांच्या संघटनेसाठी म्हणा, आमच्या कॉलेजचं म्हणजे बंड पुकारणं की ती अवास्तव जी फी आहे त्याच्या विरुद्ध एल्गार पुकारणं अशा स्वरूपाचं, आणि त्यातून ते नेतृत्व येत गेलं. आणि मग सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी का आम्ही पैसे भरायचे असं करून आम्ही कॉलेज बंद पाडलं. असं एक 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 आणि अन्यायाविरुद्ध जिथं घडत होतं त्या वेळेस आम्ही संघर्ष रस्त्यावर उतरून केला गेला आणि त्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्हाला स्कोप भेटला. आणि वरती पण ज्या वेळेस नवरात्र उत्सव साजरी झाली, नवरात्र उत्सव ज्या ठिकाणी मी साजरा करत होतो पोलीस स्टेशनची आम्हाला परमिशन मिळत नव्हती. अशा वेळेस आम्ही संघर्ष करून विदाउट पोलीस प्रोटेक्शन मध्ये आम्ही करत होतो, पण काही असं कारण झालं की आम्हाला परमिशनच येऊ शकली नाही आणि आम्हाला होणार नाही. अशा वेळेस दिघे साहेबांचं आम्हाला नेतृत्व लाभलं आणि दिघे साहेबांनी आम्हाला त्या नवरात्र उत्सवात फार मोठी मोलाचं काम दिलं आणि आमचं नवरात्र पूर्ण जोरात झालं. एक ठाण्याला गेल्यानंतर इथपर्यंत आमची परमिशन पोहोचली होती. हे नेतृत्व असल्यामुळे आम्हाला त्या भारून गेलो आणि ते शिवसेनेमुळे आम्ही तेव्हा झालो. आणि म्हणजे सामाजिक कार्यासाठी आम्ही वैयक्तिक आम्हाला त्यावेळेस काहीच जनते म्हटलं तर आमचे स्वतःचेच प्रश्न मोठे होते आणि आमचे स्वतःचे प्रश्न मोठे होते. पाणी पुरवठा नव्हता, वीज पुरवठाला वाली आमचं हे नव्हतं. आणि गांधीनगर म्हटलं तर एक नेतृत्वहीन दिशा असताना एक त्यांच्या संघटनेमध्ये आम्ही वाढलो आणि ज्या ज्या वेळेस आमच्या गांधीनगरवरती ज्या वेळेस मातब्बर नेत्यांनी प्रहार करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तोडाफोडाचं राजकारण करायला घेतलं की तो गांधीनगर त्यावेळेस संपवायच्या भाषा करायला गेलो, ती भाषा आम्हा तरुणांना पटली नाही आणि त्या वेळेच्या नगराध्यक्षांना आम्ही सडो की तळो तिथल्या तिथेच केलं आणि त्यांना जाब विचारला. आणि असं मोठे प्रसंग आले, त्या प्रसंगाने आम्हाला नेतृत्व घडवलं. पण नेतृत्व घडवण्यासाठी वातावरण निर्मिती अशी होती की आम्ही सदन घरातले नव्हतो. आमचं न्याय आणि हक्क आम्हालाच निर्माण करायचे होते. आणि त्यावेळेस आमची मित्रमंडळी आम्हाला मिळाले. संजय शिरकर होते, राम जगताप होते, राजा भोईर आणि अनेक असे मित्रमंडळी आम्ही संघटित झालेलो होतो. मित्रांची मोलाची साथ लाभली तुम्हाला तेव्हा? हा, मित्रांची मोलाची साथ लाभली म्हणा की नगरातल्या सगळं जनसामान्य जे कुटुंबातून होतो जनसामान्यांची आम्हाला साथ होती. कारण आमचे प्रश्न तेच होते, आम्ही नौखे नव्हतो. बरोबर. आणि ज्या गोष्टीसाठी भांडत होतो ते आमचे हक्क होते. येस. आणि कोणावरती अन्याय करायचा नाही आणि अन्याय सहन करायचं नाही हे शिवसेनेची शिकवण आम्ही त्यातूनच घडलेलो होतो. खरं तर रक्तातच शिवसेना होती, रक्तातच ते भगवे विचार होते आणि त्यातून कुठेतरी एक व्यक्ती उभारते आणि या शहराच्या विकासामध्ये एक महत्वाचं योगदान देते. खरं तर त्यांच्या आयुष्यात अजून एक महत्वाची व्यक्ती आहे. खरं तर म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. असंच म्हणता येईल की मॅमचा देखील तुम्हाला नेहमीच सपोर्ट असतो. तर काय सांगाल, कशा प्रकारे मदत असते? आणि नेहमीच तुम्ही बाहेर असतात समाजकार्य म्हणा किंवा राजकारण म्हणा, तर कशा प्रकारे दुय्यम भूमिका एक जॉब करून घर सांभाळणं कशा प्रकारे मॅनेज करतात मॅडम? मला माझ्या कुटुंबाचं खूप मोठं आहे की माझ्या सासूबाई, आता सासरे नाही आहेत, सासूबाई, माझी मोठी दीर, मोठे जाऊबाई, छोटे जाऊ, सगळ्यांचं खूप सहकार्य आणि माझे सगळे नातेवाईक. आजही मी जरा कुठे बाहेर निघाली यांच्या
म्हणजे ह्या आमच्या गांधीनगरातली एकही ज्येष्ठ महिला मला भेटली तर माझा लेख कसा आहे इतकं त्यांच्याबद्दल सगळ्यांना प्रेम आहे की माझा लेख कसा आहे, माझा राजन कसा आहे, माझा राजू कसा आहे, असंच मला विचारलं जातं. आणि जसा तो त्यांचा लेख तशी मी त्यांची सून आहे. आणि त्यांच्या कुटुंबाला मी माझं पूर्ण असं केले की आज त्यांची आई त्यांची चौकशी करण्यापेक्षा माझी चौकशी पहिली करतात. मला फोन असतो, आता त्या सध्या काशीला गेलेल्या आहेत फिरण्यासाठी, उद्याच्या वाढदिवसाला त्यांच्या नाही आहेत, तर त्या रात्री 12 वाजता फोन करणार होत्या, कदाचित त्यांचा फोन चालू असेल रात्री. तर त्यांनी सांगितले आम्ही तिकडे केक कापू, आमच्या आत्ते सासूबाई वगैरे सगळ्या तिकडे गेल्या आहेत, त्यांच्या काकी पण तिकडे गेल्या आहेत, तर त्या सगळ्या मिळून तिकडे केक कापणार आहे. आणि म्हणजे खूप कुटुंब, माझी नोकरी सांभाळून आणि मला कुटुंब माझं, आमचं खूप जॉईंट फॅमिली आहे. आता आम्ही सगळे सेपरेट परिवारामुळे म्हणजे जागा पुरत नाही म्हणून वेगळे राहतो, पण आमचे सगळे कार्यक्रम बघाल तर तुम्ही आमची फॅमिलीच अशी आहे सगळी की आमचे यांचे काका काकू, यांच्या आत्या, यांचे मामा मामी, हे सगळे आमचं एक मोठं कुटुंब आहे की आम्हाला बाहेरच्या पाहुण्यांची गरजच लागत नाही. आमचं मित्र परिवार म्हटलं की एक वाढदिवस म्हटलं की आमचे 100 लोक घरात, एवढं आमचं छान व्यवस्थित सगळं आहे. आणि मी ते खूप प्रेमाने आणि आपुलकीने बांधून ठेवलंय. आणि हे मला त्यांची मी त्यांना ही दिलेली साथ आहे की ते माझ्या तोंडावर माझं कौतुक करत नाही, पण मी जिथे जाईल माझ्या मागे ते माझं खूप कौतुक करतात की माझं कुटुंब मी सांभाळून ठेवलंय. आणि मी कुटुंब सांभाळलं, कुटुंबाचे प्रोग्राम मी सगळे सांभाळल्यामुळे ते बाहेर सगळ्या गोष्टी समाज ते सांभाळतात, कुटुंब मी सांभाळते. नक्कीच. खरं तर त्यांची मुलगी पण आपण तिच्याकडून पण जाणून घेऊया. पप्पा खूप कमी वेळ घरी असतात, तर अशी कधी तक्रार आली आहे की आमच्याकडे पण टाइम द्या थोडस? नाही, असं काही नाहीये. म्हणजे ते जेवढा बाहेर टाइम देतात ना तेवढा आम्हालाही टाइम देतात. म्हणजे रात्री आम्ही आमचंच बसलेलं असतो, आमच्या गप्पा वगैरे आमचं चालू असतं. म्हणजे तुमच्याकडेही तितकंच लक्ष असतं त्यांचं. अच्छा. पुढचा असा प्रश्न असेल की आज तुम्ही संघर्षातून एक नेतृत्व निर्माण केलंय, त्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? आणि जेव्हा उंच शिखरावर तुम्ही आज पोहोचलात तेव्हा मागे वळून पाहतात तेव्हा काय दिसतं की पहिल्याची परिस्थिती, आत्ताची परिस्थिती, पहिल्याचा संघर्ष आणि त्याच्यातून निर्माण केलेलं नेतृत्व, तर काय वाटतं कोणाला ते क्रेडिट द्याल? आणि काय वाटतं मागे वळून पाहताना इतिहासाच्या पानामध्ये? बघा, राजकीय म्हटलं तर म्हणजे सामाजिक बेस झाला. राजकीय सामाजिक बेस म्हटलं तर मी माझ्या मामा कुटुंबांकडे जाईल. आणि पण ते राजकीय जसं वळण पुढे गेलं तर त्याच्यानंतर जी मदत तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला जर तो कुठला पाहिजे तो कुटुंबाची साथ असली पाहिजे. आणि कुटुंबाची साथ असल्यामुळे आणि त्यातलं स्थानिक लोकांचं पाठबळ आणि विश्वास तुमच्याकडे असला पाहिजे. आणि त्या विश्वासाचं मी म्हणजे माझ्यावरती त्यांनी जो दाखवलेला विश्वास आहे तो आतापर्यंत मी सार्थक ठेवलेला. एक आपल्यामधलं राजन आहे, मी माझ्या मिसेसने सांगितलं, आपल्यामधलं राजन ही भावना लोकांच्या मध्ये आहे. राजकारण येतं, राजकारणात सगळ्यात चढ उतार येत असतात. आता जसं आपण सांगितल्याप्रमाणे मी राजकारणात फार मोठ्या लेवलला बसलेला आहे असं वाटतं, मी स्वतःला समजत नाही म्हणत. कारण आपल्याला राजकारणासाठी गोड बोलता येत नाही. जे असेल तर आपलं सडेतोड उत्तर असतो, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी राजकीय नसते, खऱ्याची पार्श्वभूमी जास्त असते. म्हणजे कोणाला बोलताना तुम्ही 10 वेळा माझ्याकडे चक्कर मारत तेव्हा तुमचं एक काम करेल असं नाही. होणारं काम असेल तर तात्काळ होणार आणि नसेल होणारं काम तो नाहीच म्हणणार, म्हणजे तो होऊ शकणार नाही. त्याला पार्श्वभूमी भूमिका मी घेऊन, कारण मला माहिती आहे माझा जो विभाग आहे तो गरीब कुटुंबातला आहे. प्रत्येकाला आपला वेळ महत्वाचा आहे. त्यांचा वेळ माझ्यासाठी मी येण्या जाण्यामध्ये वापरला तर ते व्यवसाय कधी करणार? असाच प्रसंग एक तुम्हाला सांगतो की गांधीनगर मध्ये आमच्या आता नातागोत्यातला विषय, गांधीनगर म्हणजे नात्याने विणलेला जाळा आहे. आणि या नात्यामध्ये सत्याचा आणि एकामेकावर विश्वासाचं नातं आहे. इथे कुटुंब जेवढे आहेत, म्हणजे देसाई कुटुंब असू द्या, गायकर कुटुंब असू, चव्हाण कुटुंब असू द्या, जगताप कुटुंब असू द्या, हे सगळे कुटुंब आहेत ते आमच्या नात्यागोत्यामध्ये वाटलेले आहेत. त्याच्यामुळे हे नात्यागोत्यामध्ये परिवार फार, गांधीनगरचं जेवढं नावं गेली तो परिवारामध्ये भिनला गेलेला आहे. त्याच्यामुळे ही तूट कोण तोडू शकत नाही, कितीही म्हटलं तर. पण अशा प्रसंगामध्ये ज्या ज्या वेळेस आमच्या कुटुंबात आलं, आम्हाला पाणी नाही, आम्हाला हे प्रश्न नाही,
त्यामुळे कसं होतं की सर्व कुटुंब आमचं कमवतं म्हणजे कशावरती, काम केलं तर आज काम करायचं तेच रात्री खायचं, आणि उद्या कमवायचं तर उद्याच खायचं, अशा प्रसंगातून आम्ही वाढलेलो. मग ह्यातून आलेला प्रश्न कसा महिलांना येणारा प्रश्न होता पाण्याचा प्रश्न, आणि आमचा म्हणजे हिल स्टेशनचा. आजची परिस्थिती पण मी जिथे राहतोय तो खालचा खड्डा भाग आहे, इथे पाणी नाहीये, इथे तुम्हाला शुद्ध पाणी विकत घेऊन यायला लागतं. आजही ती परिस्थिती आहे इथे आहे, पण जिथेशी मी नगरसेवक म्हणून राहिलो गांधीनगर मध्ये, आवाड विभागड पडलेला आहे. आणि ज्या गांधीनगरमध्ये आज गांधीनगरमध्ये कुठलीही स्टोरेज टाकी नसताना सुद्धा मुबलक पाणी देण्याचं काम हे वास्तव सिच्युएशन मध्ये मी भोगलंय, म्हणून ते मिळू शकलंय. आणि आज एवढ्या 7व्या 8व्या मजल्यावरती व्यवस्थित पाणी लोकांना मिळू शकलं. का मिळू शकलं? का त्या प्रश्नाची मला जाणीव होती. कारण जर तो प्रश्न मिटला नसता तर माझे आई बहीण भगिनी नातेवाईक महिला वर्ग कामानिमित्त बाहेर पडतोय. इथला चाकरमानी लोक आहे, कोण व्यवसाय फुलाचं करतोय, कोण फळभाज्यांचे करतोय, कोण सिजनेबल करतोय. आणि असे जर महिला वर्गाला जर सकाळी पाणी नाही आलं तर मी काय म्हणजे काय घरामध्ये वितुष्टपणा निर्माण होतोय हे सगळ्यात माहिती. जर अशा प्रकारच्या वातावरणामध्ये आम्ही तिथे पाणी देण्याचं काम झालं, त्याच्यामुळे आज आमची जी लोकांनी विश्वास ठेवला ती लोक आज बाहेर स्वतःच वेळ वाचून व्यवसायामध्ये वेळ टाकू शकतात. असे अनेक प्रसंग आपण बोलू शकतो. आता बदलापूरच्या विकासाबद्दल बोलूया, कारण विकासाबद्दल कोणीच बोलत नाही, प्रत्येक जण आपली राजकीय पोळी भाजून घेत असतो. बदलापूर शहर जर पाहिलं तर झपाट्याने विकसित होते. जे कालपर्यंतचं गाव खेड होतं त्यांनी आता शहराचं रूपांतर घेतलंय. परंतु अनेक अजूनही समस्या आहे, रस्त्यांची समस्या असेल, जसं की तुम्ही सांगितलं पाण्याची समस्या असेल, तर याकडे कशा प्रकारे, शिक्षण असेल, हॉस्पिटल असतील, रेल्वे असतील, तर याकडे कशा प्रकारे पाहता? कारण तुम्ही स्वतः नगरसेवक होता, त्यावेळेस तुम्ही खूप छानरित्या प्रश्न हाताळले. परंतु आता परिस्थिती कशा प्रकारे, काय वाटतं एकंदरीत बदलापूर शहराचा विकास खरंच झालाय का किंवा होतोय का, याकडे कशा प्रकारे पाहता? बघा, 2010 मध्ये मला नेतृत्व करण्याचं, जनसामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करण्याचं मला ज्यावेळेस नगरपालिकेत योग आला, मी नगरसेवक म्हणून गेलो नाही, मी त्यांची समस्या म्हणून मी गेलो. लोकांची इच्छा होती, इच्छा होती, आणि त्या इच्छेतून ज्या कामासाठी माझी त्यांनी विश्वासाने नेमणूक केली. तर पहिले आरोग्याचा प्रश्न होता. मला आरोग्य सभापती पद भेटल्यानंतर खरोखर त्याच्यामध्ये मला काम करण्यासाठी भेटलं. आणि ज्या बदलापूरच्या म्हणजे ज्या बदलापूर गांधीनगरने मला निवडून दिलं, त्यांना न्याय देता देता मी सगळ्या शहराला न्याय देऊ शकलो. म्हणजे मी माझी भूमिका सभापती म्हणून, आरोग्य सभापती चांगल्या प्रकारे निभावू शकलो. मला स्वतःवरती आज पण विश्वास आहे, आणि नगरपालिकेत त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला मिळेल. असे अनेक कामं आपण त्या दरम्यान केली. आता हा जो परिसर आहे तो शहराला लागून असल्यामुळे आणि सिटी म्हणजे रेल्वे स्टेशनला लागून असल्यामुळे त्या वेळेस सुद्धा आम्ही भूमिका अशा प्रकारचीच घेतली की हा पहिला डेव्हलपमेंट नाही, पण बदलापूर जसं वाढलं तसं त्या डेव्हलप झालेला पहिला प्रकार आहे. 1965 सालची ही पहिली बसलेली वस्ती आहे, आणि गांधीनगर बी त्यावेळेस आहे. त्याच्यामुळे नियोजन नसलेला म्हणजे एक गाव, ग्रामपंचायतचा आज मोठं शहर झालंय. नक्कीच तुम्ही लक्षात घ्या. आता पुढच्या वेळेस आता जाताना प्रशासनाकडे सुद्धा किंवा ह्याच्या पुढे लोकप्रतिनिधी सुद्धा चांगल्या प्रकारे वेल डेव्हलपमेंट कशी होईल, एकामेकाला सहकार्य करून बदलापूर उतरल्यानंतर बदलापूर वाटायला पाहिजे. आज तुम्ही जरी गेलात बदलापूर 3 किलोमीटर नंतर असं वाटतं बदलापूर आहे, पण हे 65 साली बसले असल्यामुळे थोडं कंजेस्टेड असलं नाही, ट्रॉफिकची समस्या आणि वाहतुकीची जी म्हणजे ट्रॉफिक जाम होण्याची फार मोठी समस्या आहे. कारण प्रत्येक ठिकाणी जर रस्ते म्हटले तर परिवहन सेवेने व्यापलेले आहे. एसटी सेवेने जसं झालं पाहिजे, कारण ज्यावेळेस मी त्याच्याच समस्या मांडल्या. आता म्हणायला गेलो तर मी आज काहीतरी बोलेल असं तुम्हाला वाटेल, पण माझा विकासनामा होता. त्या विकासनाम्यामध्ये मी स्पष्ट म्हटलं होतं की होम प्लॅटफॉर्मची मागणी आणि सातत्य करेल. आणि आज बघा तो तिथे सुरू झाला. म्हणजे त्यावेळेचे विचार होते 2010 आणि 2015 मध्ये. ट्रॉफिकचं पण म्हटलं होतं, उड्डाण ब्रिज आपल्याला या अजय राजा हॉलच्या पासून तर रमेशवाडी पण उड्डाण ब्रिज पाहिजे. चुकीचं पहिले झालं होतं.
पण ते चुकीचं झालं होतं, ते तात्काळ निवडता आलं नाही. पण त्यावेळेची भूमिका काय होती, आज त्याला DPR मध्ये मान्यता दिली. म्हणजे रस्ते कुठले कुठे झाले पाहिजेत, प्रवास कसा झाला पाहिजे, ह्या सगळ्या येतात. आणि अशा प्रकारचा आजचे नेते सुद्धा त्याला होकार देत आहेत. ही माझी जमेची बाजू वाटते. ह्याचं क्रेडिटेबल मी त्या आता जे पुढे घेऊन जात आहेत, म्हणजे आमदार असतील की माझे नगराध्यक्ष असतील, यांना मी श्रेय देऊ इच्छितो. कारण जे स्वप्न बघितलं होतं ते खरोखर पुढे सातत्याने पुढे चाललेलं आहे. आणि त्या विजन मधून मला भूमिका बघायला भेटली. आणि ते मी माझ्या पुस्तकामध्ये, तो पुस्तक एक वेळेस आपण स्पष्ट घेऊन बसूया. त्यावेळेस त्याच्यामध्ये असलेल्या समस्या आणि आजच्या त्या DPR मध्ये, ह्या माझ्या डोक्यातला असलेला DPR हा सातत्यात येतोय. आणि त्याला 600 कोटीचा निधी त्या सॅटिसच्या मार्फत बदलापूरला 500 मीटरच्या रेल्वे परिसर विकास नाम्यामध्ये तो येतोय. आणि त्यासाठी करणारे इथले स्थानिक आमदार असतील आणि तसेच माजी नगराध्यक्ष असतील, यांना ती संकल्पना आज पटू लागली आहे या 7-8 वर्षामध्ये. तरी ही माझी जमेची बाजू समजतोय. कारण ते माझ्या जनतेसाठी, माझ्या वार्डासाठी, आणि ते मी भोगलेले आहे. आणि ती संकल्पना आज समोर येते. DPR आम्ही आज नगरपालिकेत बघितला तर खरंच समाधान वाटलं. पण ते आता प्रयोगात आणण्यासाठी आपल्याला पाठपुरावा म्हणजे ठेवायला लागेल. आणि तुमच्या माध्यमातून वेळ आलं तर आमच्या टीमनी तो येऊन रस्त्यावरती उतरायला सुद्धा लागेल. कारण शेवटी कुठेतरी संघर्ष केल्याशिवाय त्याला प्रगती येणार नाही. पण आम्ही त्या माध्यमातून नक्कीच चांगलं म्हणणारं आमचं आहे. ज्या वेळेस मी आमचं खेळीमेळीचं वातावरणात असू द्या किंवा जेव्हा जे क्षेत्रामध्ये निवडून त्यांना आम्ही खुलं आव्हान दिलं, तुमच्या चांगल्या गोष्टीला आम्ही पाठिंबा देऊ, विरोधक म्हणून उभं राहणार नाही. ते त्या वेळेस आम्ही खिलाडी उतरली. आणि जरी बोलत असेल आपण की राजकारण करायला पाहिजे, आमचं राजकारण फक्त 1% असं आहे. 99% आम्ही समाजकारणामध्येच विडलेलो आहे. आणि राजकारण आम्हाला मान्य नाही, आणि राजकारणाची व्याख्या आम्हाला मान्य नाही. पण ते त्या वेळेस राजकारण करायला लागतं. पण ते आम्ही 1% करतो. आणि त्याच्यात मध्ये पण आम्ही सक्सेस आहोत. कारण आम्ही न्याय देऊ शकतो. जर तिथे असू किंवा नसू तर त्या प्रशासनाला आमची उत्तरं आणि आमचे प्रश्न माहिती आहेत. आणि ते आम्हाला कसे सोडायचे ते सुद्धा माहिती आहे. अशा प्रकारचा आमचं आजच्या तारखेला सामाजिक पिंड, आणि त्या सामाजिक पिंडातून राजकीय आम्ही आलो. त्यासाठी या कुटुंबातून जे मिळालं सहभाग आहे. आणि गांधीनगर हा आमचं एक कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये आमचं एक छोटंसं कुटुंब वाढतंय. आणि आमचं आज एकामेकाला आम्ही जे दिलेला वेळ आहे तो सामंजस्यपण आहे. जर असं कुठलं कुटुंब असेल असं म्हणत असाल तर जिथेशी भांडा वाजत नसेल तर मला वाटत नाही गोकुळ असेल. म्हणजे देवळातली घंटा वाजली तर ते शांतताच होत असते. त्याप्रमाणे सगळीकडेच वातावरण आमचं छान आहे. आणि असं कुठलं नाही, आम्ही कौटुंबिक व्यवस्थित आहात. आज आम्ही गांधीनगर जरी आज मोठं होत असेल तरी आम्ही गांधीनगर सोडून कुठेही गेलेलो नाहीये. आज वयाच्या आम्ही प्रवास करताना 91 वर्ष पदार्पण करताना सुद्धा आम्ही आज जनमानसाच्या प्रश्नाला घेऊन, म्हणजे माझीच समस्या घेऊन आम्ही बसलेलो आहोत. त्याच्यामुळे राजकारण हा आमचा विषयच नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून सुरुवात केलेली आज एक कार्यकर्ताच म्हणून तुम्ही जगत आहात. खरं तर सभापती, तुम्ही आरोग्य सभापती म्हणून देखील होतात, तुम्ही नगरसेवक देखील होतात. मग इतकं सगळं करत असताना ऊर्जा नेमकी यायची कुठून तुमच्यामध्ये? आणि अजूनही तुम्ही कार्यरत आहात. 51 वर्षामध्ये तुम्ही पदार्पण केले, परंतु कार्य तितकंच एखाद्या तरुणाला लाजवेल असं, तर ती नेमकी ऊर्जा येते कुठून? काय नेमकं त्याचं राज आणि गुपित काय असेल? बघा, ऊर्जा स्तोत्र जो आहे तो आमचा वाड आहे गांधीनगर. जे समस्यातून आम्हाला ज्या संकटावर गेलोय आम्ही, म्हणजे समस्या आल्याशिवाय मला तुम्ही रेडीमेड भेटलं तर तुम्हाला काय सांगतो, आम्ही त्या गोष्टी संपूर्ण आणू. आमचं गांधीनगर ज्या स्लम मधून वाटलं तिथल्या ज्या समस्या आहेत त्या आज बऱ्याचशा 100% न्याय मिळाला असं बोलताच येणार नाही. कारण आज गांधीनगर हे जे आता नवीन स्कीम येत आहेत किंवा बाकीच्या गोष्टी येत आहेत, खरोखर त्याच्यामध्ये कुठे फसगत व्हायला नको. आणि जे प्रश्न जे मुळात शासनाने म्हणजे राज्यस्तरीवर आणि केंद्र सरकारच्या लेवलला सुटल्या पाहिजेत त्या समस्या अजून परत शिल्लक आहेत. म्हणून त्याच्यासाठी आम्हाला प्रक्रियेचा भाग म्हणून राहायला लागलं. आणि राजकारण विरहित आमचं काम आहे. सगळ्यांना घेऊन जायचं आहे. सगळ्यांच्या डोक्यावर छत आणि येणाऱ्या राजकीय खेळीला आम्हाला
म्हणजे काय म्हणतो चकवा देऊनच आमचं लोकांचं सगळ्यांचं रिहॅबिलिटेशन म्हणा की म्हणजे पुनर्वसन करणं आम्हाला आज काळाची गरज आहे. कारण हे तशी बघितलं तर आम्ही म्हणतो सगळीकडे जर आमच्या बरोबर फिरला तर सगळं नात्यागोत्याच काम आहे. ओरिजिनल नाता सुद्धा आहे, पण जो संघर्षातून आम्ही एकत्र येऊन जो नाता घडलेला आहे तो फार जवळीक आहे. त्याच्यामुळे राजकारण आम्ही नाही करू शकत. त्याच्यामुळे इतर मंडळीत आपण पाहिलं तर 20% समाजकारण 80% राजकारण असं करतात, किंवा 80% राजकारण 20% समाजकारण, परंतु इथे 99% समाजकारण आणि फक्त 1% राजकारण पाहायला मिळतं. तुमच्या बोलण्यामध्ये गांधी टेकडी विषयीचं खूप प्रेम आणि आपुलकी दिसली. तर येणाऱ्या काळामध्ये गांधी टेकडी नागरिकांसाठी काय असं नेमकं तुम्ही करू इच्छिता, किंवा काय वाटतं असं की या वर्षात आपल्याला करता आलं नाही परंतु संधी भेटली तर नक्कीच काहीतरी विकास आपण करू, किंवा असं काय करता येईल तुम्हाला असं वाटतं? आता बघा, मुळात म्हणजे आमचं जे नातं गांधीनगरचं म्हणजे आमचं कुटुंबच आहे. त्याच्यामध्ये आम्ही लहानाचं मोठं तिथं झालो. आम्हाला कोणी ती टेकडी असली तरी गांधी टेकडी म्हटलं तर आम्हाला राग यायचा. आम्ही म्हणत गांधीनगर आहे अशा भावनेतून आम्ही वाढलेलो त्याच्यामध्ये. तर गांधीनगरसाठी आम्हाला असं वाटतंय की कायमस्वरूपी इथला जो प्रश्न आहे घरांचा तो येत्या वर्षात मार्गी लागला पाहिजे. आणि तीच संकल्पना आज आम्ही एकविरा मंदिरामध्ये बोलून दाखवली की बाबा इथलं जे म्हणजे आमचे वैचारिक मतभेद नाहीत किंवा काय नाही, फक्त राजकारणाच्या दृष्टिकोनातून कोणाला इथून निवडून यायचं आहे तर जे घाबरवलं जातं. तर आम्ही थेट आव्हान इथून देतोय की आमच्या नागरिकांना कोणी घाबरू नये, कारण घाबरायला लावू नये. आम्ही सक्षम आहोत आणि ह्याच्या पुढे पहिले सुद्धा आम्ही ज्या वयातून आम्ही काम करतोय त्यावेळेस असे आघात आले आणि असे आघात आम्ही पचवून त्यांना इथून म्हणजे जसं परकीय आक्रमण होतं ते परकीय आक्रमण आम्ही उद्ध्वस्त केलेलं. हा विरोधकांना एक इशारा आहे, समजू शकता. त्यांनी त्यांच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी ते करूच नाही, कारण आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते, आम्ही शून्यातून निर्माण झालो आहेत आणि आम्ही रस्त्यावर बसणारी माणसं आहेत. त्याच्यामुळे आज जे गांधीनगरचं आम्ही एकच आहे की गांधीनगरचा पहिला विकास, गांधीनगरचं छत साबित ठेवणं आणि तुम्ही सगळेजण आमच्या बरोबर या. आणि आमचा जो जुना विषय आहे तो आतापर्यंत रेंगाळतोय, त्यांनी एकत्र येऊन आमच्या या कुटुंबाला तुम्ही न्याय द्या. आम्ही न्याय घ्यायला बसलेलो, न्याय द्या, पण वेगळ्या भूमिकेतून तुमच्या फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी आमच्यामध्ये कुठलीही क्लेश पसरून देऊ नका आणि त्या क्लेशला आम्ही बळी पडणार मुळात नाही. सरते शेवटी 2023 आता जस्ट केला आणि 2024 मध्ये आपण आता पदार्पण केले. तर नवीन वर्षी काय नवीन संकल्पना मनी घेतले, परिवारासोबत असेल किंवा पक्षासोबत असेल, असं काय नवीन संकल्पना मनात ठेवली? आता नवीन संकल्पना म्हणजे असं म्हणायला लागेल की थोडस कुटुंबासोबत वेळ जास्त द्यायचा. प्रश्न हे निर्माणच असतात, प्रश्न तुमचे काय संपणार नाही. आणि नाही म्हटलं तर मी म्हणेल की आपण 1000 लोकांना न्याय देऊ शकतो असं आपण म्हणत असलो तरी प्रथम आपलं प्राधान्य कुठल्या कुठल्या क्रमाला द्यायचं तर आपल्या घरातून सुरुवात केली पाहिजे. घर जर आपलं ज्या प्रमाणात आपल्यासाठी सपोर्ट झालाय आतापर्यंत तर त्यांना आपण वेळ देऊ शकलो नाही तर नातेवाईकांना आपण वेळ देऊ शकत नाही. त्यांना देऊ शकलो नाही तर मित्रमंडळींना देऊ शकत नाही. मग ह्या समस्या आपल्या कमी करायचं असेल तर घरादारातून आपल्याला सुरुवात करायला लागेल आणि पुढे त्याच गोष्टीला आपण कुठेतरी न्याय दिला पाहिजे. जर मला मी स्वतःला न्याय देऊ शकत नसेल तर इतरांना काय देऊ शकतो या मतामधून आहे. आणि राजकीय म्हटलं तर आजचा प्रवास आपण जरी ह्या ठेवलेला गांधीनगर म्हणून विश्वास ठेवलेला आहे त्यातून आज आपण राज्यात सुद्धा आपण बघितलेलं आहे काही मोठ्या नेत्यांबरोबर काम करण्याचा योग सुद्धा आलेला आहे आणि वैयक्तिक राजन म्हणून त्यांनी ओळखलेलं आहे आणि त्यांनी भरपूर वेळा सहकार्य दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण जवळून राजकारण बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मी सगळ्या आपल्या माध्यमातून मी सगळ्या माझ्या परिवाराच्या साक्षीने सांगेन की असं सहकार्य आमच्या गांधीनगर कुटुंबावरती राहू द्या. कुठल्याही प्रकारचं राजकारण त्याच्यामध्ये आणू नका आणि गांधीनगरच्या विकासामध्ये आपलं योगदान असू द्या. एवढं आपल्या माध्यमातून मी ठळक वार्ताच्या माध्यमातून मी राजकीय सामाजिक नेत्यांना आव्हान केलं. खूप खूप धन्यवाद. दिलखुलास गप्पांमध्ये अतिशय मनमुराद तुम्ही तुमचे व्यक्त केल्याबद्दल.
खरं तर सुरुवात अतिशय छोटीशी कारकीर्द होती, परंतु त्यातूनच एक नवीन विश्व निर्माण केलं आणि आज गांधीनगरचा विकास असेल किंवा अवघा बदलापूर शहराचा विकास असेल त्यात एक मोलाचा वाटा निभावला. तर खूप खूप धन्यवाद. तुर्तास इथेच थांबतोय. अशाच ताज्या घडामोडी आणि असेच ताज्या एपिसोडसाठी पाहत राहा ठळक वार्ता. नमस्कार.